अजराजाचा पुत्र दशरथ राजा अण्णा, त्या दशरथाला 4 पुत्र. आपण जगाचा बाप त्याला म्हणतो, त्याचं नाव पंढरपुरातला मालक. आणि हा जगाचा बाप 7व्या अवतारातला राम. जगाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला, जगाच्या बापाचा बाप राजा दशरथ. सोपी व्याख्या आहे ना. विश्वाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला, विश्वाच्या बापाचा बाप राजा दशरथ. एक जण म्हणे, महाराज तुम्ही विष्णूला बाप कसं काय म्हणता? मग येड्या, तू ज्याच्या पोटी जन्माला आला तो हा बाप झाला. पण सगळ्याला ज्यानं जन्माला घातलं तो जगाचा बापच आहे ना. जगाचा बाप आहे जग. आणि याच्या पलीकडे सांगतो, आपले बाप आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचू शकत नाहीत. आपले बाप आपल्याला जन्मही घालू शकत नाहीत. बाप जर जन्माला घालायचा असेल तर कितीतरी माणसं बापच होऊ शकत नाहीत. ही तर व्याख्या मानावं लागेल का नाही? कितीतरी असतील, कितीतरी कितीतरी कितीतरी. पण तो जो बाप आहे का जगाचा, त्याची सगळे सूत्र त्याच्या ताब्यात आहेत. तुम्हाला जन्माला घालणंही त्याच्याच हातात आहे, आणि कोण्या दिवशी तुमचं बॅलन्स संपल्यावर मळ्यात नेऊन फुकायचं हेही त्याच्या हातात आहे. सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप. याच्या पलीकडे सांगू का, साजूकस थोडंसं वारं आहे. हे वारं जर बंद झालं तर सगळेजण उपरनं घेऊन रुमाल घेऊन घाम पुसतील अण्णा. पण हे वारं सुद्धा ज्याच्या सत्तेनं चालतंय, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, त्याला जगाचा बाप म्हणतात. ज्याच्या सत्तेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही, त्याच्या मनात आलं तर 2च मिनिटात ते शिराळ पाडते ना आपल्याला सावली करते. विज्ञानानं किती शहाणपणा केला सूर्य झाकणाना. झाकू शकतो का अण्णा? झाकू शकतो नाही. त्याच्या मनात आल्यावर 2च मिनिटात सूर्य झाकतून 2च मिनिटात पाऊस पडते. सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे, त्याला जगाचा बाप म्हणतात. सगळे विद्वान जिथं नतमस्तक होतात त्याला जगाचा बाप म्हणतात. सर्व शक्ती जिथं पाणी भरतात त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा ब्रह्मांडाचा मालक ज्याच्या पोटी जन्माला आलाय तो राजा दशरथ. भगवान परमात्मा एके दिवशी वनवासाला गेले. वनवासाला गेले, मुद्दाम गेले नाही, जावंच लागलं. जावं लागलं कारण भगवंतानं सुद्धा एक चूक केलती. करमे श्रीराम वनवासा गेला, करमे श्रीराम वनवासा गेला. हे गिरगावकर म्हणे नाही बरं, हे महाराज म्हणे, महाराज म्हणे, मोठे महाराज, मालक म्हणे. कर्म चुकलं जगाच्या मालकाचं, वनवासाला जावं लागलं. मला असं वाटतं काही काही माणसं म्हणतात महाराज मी काहीच केलं नाही तरी माझ्या जीवनात असं कसं घडलं. येडायस का काय? तू तपासणारावरच आहे. तुला तपासता तपासता घाण कामाची यादीच तुझ्याकडे ठेवली नसेल. तू चांगलेच काम ध्यानात ठेवले. बरीच माणसं चांगले काम तिळभर केलं की इळभर सांगतात, आणि जितके खराब कामं केले ते कोणी सांगतच नाही ना. ते नाही जरी सांगितले तर वरचा इतका हुशार आहे, त्याची लाईट जात नाही, त्याला लोड शेडिंग नाही, त्याची पेन संपत नाही, त्याचे कागद संपत नाही, त्याचे माणसं गैरहजर राहत नाहीत, ते ऑप्शन राहत नाहीत ना. त्यानं 2 माणसं लावून दिलेत. प्रत्येक माणसाच्या खांद्यावर 2 बसले. चित्राम गुप्तम भय अधिष्ठितो देहि नाम देरि स्कंद जरो पुनितम
कयम अर्वाचान अनिष्ट वयतम अनिष्ट सुधा चित्रम गुप्तम सकल सिदाय भय व्याप्तीना जगन्निहाय विश्वाध्यक्षम परमतिजाय विश्वाध्यक्षम परमतिजाय चित्रम गुप्तम सकल सुधा चित्रम गुप्तम सकल सुधा चित्रम गुप्तम सकल सुधा नैवम गांजा कसम लिखितम। हे गांजा फुकेन लिहिले का गिरगावकर म्हणे शास्त्र सांगतंय हे चित्र आणि गुप्त नावाचे दोन व्यक्ती ठेवलेत ना हे सगळं लिहिते तू अंधारात पुण्य कर उजेडात पुण्य कर अंधारात पाप कर उजेडात पुण्य कर काय करायचं असेल ते सगळं दोन्ही लिहित असतात त्याची पावती बरोबर आहे त्यानुसार सगळं होत असतं तुका म्हणे देवा वरी का रुसावे तुका म्हणे देवा वरी का रुसावे मनाशी पुसावे काय केले आपल्या मनाला विचारलं पाहिजे आपण किती पुण्य आणि किती पाप केले त्यानुसार आपल्या जीवनाच्या घडामोडी चालत असतात। जगाचा मालक हे विश्व त्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात त्याचं एक कर्म चुकलं त्याची चूक करायची माझी काय लायकी मी त्याचंच नाव घेऊन 2 टायमाच्या भाकरी खातो मी त्याचं नाव घेतो म्हणून एका एका गिरगाव असे 100 गिरगावकर आवताला झुकताला असे श्रीमंत माणसं माझ्या पुढे बसलेत त्याचं एकमेव कारण आहे मी पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतो म्हणून नाही तर एक माणूस 100 गिरगावकर द्राक्ष बागात फवाऱ्याला लाईन अशी माणसं श्रीमंत आहेत इंद्रालयाचं वैभव ज्यांच्याकडे अशी लोक आहेत पण तुम्ही तरी पण इथं बसलात की फक्त मी त्याचं नाव घेतो आणि 2 टायमाच्या भाकरी खातो त्याच्या विरोधात कसं जाता येईल पण शास्त्र त्याच्या विरोधात गेलं ना आपण काय अण्णा काय बोलणार आहेत आपण कर्मे श्रीराम वनवासा गेला वनवासाला गेले प्रभू रामचंद्र सोबत आईसाहेब आहेत आईसाहेब म्हणजे पैशाची मालकीन जिला आपण लक्ष्मी म्हणतो परवाला पूजन आहे तिचं ज्याला धनत लक्ष्मी कुबेर पूजन म्हणतात खरं भारतीय संस्कृतीतलं लक्ष्मी पूजन परवाला एरवी जे आपण पूजन करतो ना हे तुम्ही आम्ही निर्माण केलेली पूजन आहेत श्यामबाला नावाची कन्या होती बरं का आणि काय त्या ठिकाणी माहेरी गेली बरं का आणि माहेरातून एक मिठाची घागरा आणली बरं का काय सर्व स्वराज्य तिचं सगळं वाया गेलं बरं का परचक्र वेढलेलं आहे आणि सगळं राज्य निघून गेलं बरं का पण सैन्य बोलावलं आणि सैन्याच्या हातात एक मिठाचा खडा दिला बरं का त्या सैन्याने एक मिठाचा खडा खाल्ला त्या सैन्याला अशी ताकद आली पुढच्या सैन्याला मारलं आणि राज्य पुन्हा परत आलं इथे श्यामबाला चरित्र यो सुंबळ्या मिठाच्या खड्यानं जर सैन्याला ताकद आली असती तर भारताच्या जवानांना तोफान बंदुकी द्यायचं काय कंपड असतं मिठाचे पोतेच पाटिले असते मीठ खान बाका बाका हाना नालायकपणा आहे ना काळाच्या विरोधात बोलत असतात का वृत्त ते मानायचंय मी वृत्त मानू नका असं कधीच म्हणणार नाही पण वृत्त ते मानायचे की ज्या वृत्ताला साक्ष पुरावा मोहर ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज कबीरदास महाराज रविदास महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई या लोकांनी ज्या वृत्ताला पुरावा दिला तेच वृत्त आपण मानायचं गाफील नाटकं करणाऱ्या लोकांनी बोकांडीवर घेतलेली वृत्त वारकरी संप्रदायातल्या माणसांनी मानायचे नाही विठाला उद्याचं जे लक्ष्मी पूजन आहे ते शास्त्र शुद्ध जो शास्त्रात ज्याला आधार आलाय ते लक्ष्मी पूजन आणि ती लक्ष्मी पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली त्या लक्ष्मीचं नाव होतं सीता सीताई साहेबाचं सुद्धा जगताप काका एक चुकलं होतं योग घडला सीता देवी योग घडला सीता देवी 6 महिने 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला सोडून अशोक वाटिकेत बसावं लागलं मालक सोडून तिचंही चुकलं होतं ज्याच्या पोटी जगाचा बाप जन्माला आला तो राजा दशरथ याच कडव्यात ते सुद्धा उदाहरण आले करमे दशरथ योगे मेला मालकाचं वाक्य बरं माझं नाही करमे दशरथ योगे मेला योग म्हणजे कसा 4 पुत्र जवळ असताना एकही मुलगा जवळ नाही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 पुत्र राया दशरथा 4 पुत्र राजा दशरथाला 4 जवळ असताना एकही जवळ नाही
बरं, सामान्य होते का? राजकारणातली धुरा सांभाळत असताना प्रभू रामचंद्र डोक्याच्या केसा इतकं सुद्धा खोटं बोलले नाही. खरं तर राजकारणात 13% पाप जमते ना, खरंच जमते 13%. मी सांगत नाही. राजकारणातला 1 नंबरचा डॉन ज्याचं नाव कृष्ण होतं तो सुद्धा 13% खोटं बोलला. मग खालचे कोण्या पाण्याने धुतलेले? 1 नंबरचा डॉन कृष्ण राजकारणातला. मी पुन्हा याच्यानंतर याच्या अगोदर पाहिलात नाही, कारण मी वाचून सांगतो. 170 ग्रंथ वाचले आतापर्यंत. पुरा सापडायचा आणि वाचून बोलायचं. मी नेहमी सांगत असतो, राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर काका, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य, 5 नंबरचा राजा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. डॉन 5 डॉन झाले. 5 पण 7व्या अवतारातला जो राजा होता राजकारणातला, अत्यंत सत्यवादी, एका नालायक माणसानं सीताई साहेबाची यत्किंचित चेष्टा केली, तितक्यामुळेच बाई वनवासात नेऊन सोडली. म्हणजे एका तिळा इतका सदा दूषित गंध अंगाला न लागू देणारा राजा प्रभू रामचंद्र. आणि प्रभू राम रघुवंशाची रीत होती, प्राण जाई परी वचन न जाई, प्राण जाय परी वचन न जाई. जीव गेला तरी हरकत नाही, पण वचन आपला शब्द मोडता कामा नये. असा हा प्रभू रामचंद्राचा अवतार. राजा दशरथाला 4 पुत्र असताना एकही जवळ नाही. एक शेषाचा अवतार होते. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे असा शेष म्हणजे लक्ष्मणजी. आणि भरत शत्रुघ्न इतके अधिकारी मुलं. त्याच्यापैकी भाऊ वनवासाला गेलाय, मोठा भाऊ वनवासाला गेलाय. मग आपण राज्यावर तरी कशाला बसायचं? अंगाला राख लावली, काव लावला, पत्नी घरी ठुली, आणि आपण नंदीग्रामाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं भजन करीत बसला. सामान्य भाऊ असेल का? कल्पना करा. काय अधिकारी भाऊ असेल तो? लक्ष्मण नावाचे बंधू. खरं तर वनवास रामाला होता, सीतेला पण नव्हता. पण सीताई साहेबांनी विचार केला, मालकासोबतच सगळ्या गोष्टी गोड असतात, आपण घरी राहून लाडू खाणं चुकीच्या गोष्टी आता. थांबली. लक्ष्मण सोबत गेले. 14 वर्षे 22 दिवस. अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, झोप नाही, काहीच नाही. या लक्ष्मणाच्या पत्नीने विचार केला, आपले मालक मोठ्या भावाच्या सेवेकरता गेलेत, आपणही तोपर्यंत घरी लाडू खायचे नाही. नुसती भिंतीला हात देऊन 14 वर्ष 27 दिवस उभी राहिली. पुढे येण्यासाठी 1-2 दिवस लागलेले. 14 वर्ष 27 दिवस खांबाला हात टेकून देऊन राहिली. काय अधिकारी असेल? कल्पना करा. आणि असे पुत्र असताना राजा दशरथ जात असताना एकने राजा दशरथ जात राहिले. त्यांचा अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्याच्या नंतर अस्थि संचयाचा कार्यक्रम असतो. आपण ज्याला राख सावडणं म्हणतात, राख भरणं म्हणतो, राखेचा कार्यक्रम म्हणतो. त्या राखेचा कार्यक्रम झाला. जिकडे तिकडे ज्या गंगेमध्ये शरयूचं नावाचं गंगा होती, तीर होतं, त्या तिरेवर त्या राखेचा कार्यक्रम आटपला. पण कौशल्य आईसाहेब विद्वान होत्या, चतुर होत्या. राजा दशरथाला 703 पत्न्या. पूर्वीच्या काळात ठराविक लोकांना बायका भरपूर होत्या. हो. 12 शते गोपीचंदा, 18 शते गोपीचंदा, 12 शते जनका, 7 शते 3 दशरथा, 80 सहस्र लंकेशा. 2-2, 3-3 करणाऱ्यांची काय सांगायची कथा. 80,000 रावणाला, 703 दशरथ राजाला, 1800 बायका गोपीचंदाला, 1200 बायका जनकाला. आणि सगळ्यात मोठा एक आकडा होता, भागवतात वर्णन आलं, कोटी भार्या. हो, 1 कोटी बायका होत्या एक जणाला. चित्रकेतू कोटी भार्या, 1 कोटी बायका चित्रकेतूला. 703 पत्न्यापैकी एक 7वी सद्विद्या आणि अविद्या. 700 बायका बाजूला सोडा, कारण सगळ्यांचं सांगणं शक्य नाही. 2 तासात किती गाव थानायचं? तिघींचं ऐका. तुम्ही म्हणता तुला मागच्या 700चे बाई येतच नसेल असं समजा. पान बोलून महिना सांगतो का नाही तर पुन्हा पुस्तक हातात घेऊ देऊ नका. आणि नाही सांगता आले तर तुमचे बाग मरेपर्यंत खुरपीन. पण तिघींचं ऐका. सगळ्याचं ऐकल्यावर रिॲक्शन येत असते. कारण किती जरी शहाणा डॉक्टर असेल तर एखाद्या गोळ्या खा म्हणतच नाही. एक सकाळी खा, एक दुपारी खा, एक संध्याकाळी खा. नाना असो एखाद्या खाल्ल्यावर रिॲक्शन येईन ना. आणि सगळ्या ऐकल्यावर तुमच्या वरून जाईन ना. विठाला विठाला. साध्वी सद्विद्या आणि अविद्या
साध्वी कौशल्या, सद्विद्या सुमित्रा आणि अविद्या ती दिसायला सुंदर होती म्हणून दशरथ राजाने केली ती. काही काही माणसं रूपाव बायका करतात का त्याचं इचकत. बाई ही गुणावर केली पाहिजे पत्नी, रूपाव नाही. पत्नी ही गुणावर केली पाहिजे, गुणावर, रूपाव नाही. आपल्या देशामध्ये देखाव्याला आणि रूपाला किंमतच नाही, गुणाला किंमत आहे. हे मंडप दिसायला खास आहेत पण ऊन कसं टाकतात खाली, गाळून गाळून टाकतात. पहिले मंडप ते शामियानी होते ना, ते बिलकुल बिलकुल ऊन टाकेत. आता कालाय तसमे ना, हे दिसायला इतकं गोड आहे पण दुपारी 1 वाजता चैत्राच्या महिन्यात याच्या खाली बसा, उन्हात बसलेलं परवड इतकं घाम काढते आतून, सगळे भोकाड मोकळे करते अंगाचे सगळे. असा गोड मंडप असतो. हे दिसायला खास, असायला काय नाही. आपल्याकडे दिसायला किंमत नाही, असायला किंमत आहे. बाग 50 एकर आहे दिसायला. द्राक्षे किती झाले म्हणले? 1.5 किलो. कशाला पाणी घालायला सुमळ्या, सांगायला 50 एकर बाग आहे. किंमत आहे याला. उत्पन्न किती झालं? नदीचं पात्र 1 किलोमीटर सरून दे, पाणी छापी भिजवायला नाही. छापी ना तुम्हाला नसेल कळत, तुम्ही गांजा वळडत नाहीत, तुम्हाला काय कळलं? त्या चिलमीच्या खालून जी छापी लावतात का त्या धुडक्याला छापी म्हणते. छापी तितकं भिजायला सुद्धा पाणी नाही यांना. आणि नदीचं पात्र 1 किलोमीटर रुंद. काय करायचं? नदी नीर बिना तरु फल बिना धेनु शीर बिना. शपक पुरा आहे. नदीला पाणी पाहिजे त्याच्याशिवाय किंमत नाही, गाईला दूध पाहिजे त्याच्याशिवाय किंमत नाही, झाडाला फळ पाहिजे त्याच्याशिवाय किंमत नाही. तरु फल बिना, कर्तव्याला किंमत आहे. बाई दिसायला किती सुंदर दिसते त्याच्यापेक्षा मालकाला किती जीव लावती हा महत्वाचा भाग आहे. एक जण म्हणला, महाराज तालुक्यात आपल्या मंडळीसारखी सुंदर कोणीच नाही. म्हणलं फायदा काय नाही, पण मी तिच्या साडीच्या इस्त्री करतोय. अरे ममुल्या, तालुक्यात नंबर 1 ची सुंदर तू तिच्या साडीची इस्त्री करतोय रे सुमळ्या. तो पैठणच्या तळ्यात उडी टाकायला पाहिजे होती. विठाला विठाला अविद्या ही काही काही. हे कन्या तो लग्न झालं का रे? त्या दिवशी माळ घातली काका त्यानं. शिवगिरी बाबांच्या तिथं आम्ही गेलतो, ते कॅमेरा घेऊन होता. त्याला म्हणलं तुला माळ आहे का रे? ते म्हणलं नाही. म्हणलं याच्यानंतर कॅमेरा कीर्तन करायच्या पुढे टाकायचं. दुसऱ्या दिवशी लगेच शिवगिरी बाबाच्या हाताने त्यानं माळ घातली. मला काल फोन केला म्हणे माळ घातली. आता काय नाही, तुला बायकोही चांगली पाहू आम्ही, काळजी करू नकोस. विठाला विठाला वैराग्य संपन्न महात्म्याच्या हाताने माळ घातलीस. पुन्हा ज्या महात्म्याला प्राप्त झाणारा पैसा समाजाच्या सेवेकरता वापरणारा महात्मा सद्गुरू शिवगिरी बाबा. छान छान. लग्नाला गेले राजा दशरथ एक जणाच्या, आणि त्या लग्नात गेल्यावर एक नवरीच्या संग ज्या पुरी फिरतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? कलवऱ्या. ती करोली नाना सुंदर दिसली आणि दशरथ राजानं तिच्या वडिलाला मागणी घातली, ही मला पत्नी असा. तिच्या बापाला वाटलं वा वा, अयोध्येचा राजा आपल्या जावाई व्हायला, देऊन टाकली. खरं तर दशरथ राजानं तिच्यासोबत लग्न करायला नव्हतं पाहिजे, कारण कैकई इतक्या नालायक बाईच्या पोटी जन्माला आलती की तिच्यासारखी नालायक जगातही बाई नव्हती. विठाला विठाला अण्णा एकच पुरावा होईल आजच्या कीर्तनात, एकच. माफी मागतो. अहो तू बाट्या हाणायलो वरपू देणार नाही, शेल्याहून माती पडू द्यायची. मग काय ताण घ्यायचा तुम्हाला? पाळी किती एकर झाली ते नाही पाहायचं, कुठं गवत राहिलं का ते फक्त सांगायचं. एकच पुरावा आजच्या कीर्तनात. लग्न झालं, ती बाई इतकी विचित्र होती. त्या बाईच्या मालकाला प्राण्याची भाषा कळत होती. दशरथ राजाची धर्मपत्नी कैकेयी हलकट होती. का हलकट? आईचा दुर्गुण तिच्यावर पडला. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, स्त्री जर चांगली वागली तर 2 घराचा झेंडा लावती. बापाकडचं नाव वाढतंय, सासऱ्याकडचं नाव वाढतंय. तिनं जर वाईट वागली तर इकडचं नवऱ्याकडचं तर नाव जातंय, पण तिकडचे म्हणते हेच तुझ्या मायबापान शिकिल तर का, दोन्हीकडचं नाव जातंय. अश्वपती नावाच्या राजाची मुलगी, अश्वपती 5-6 आहेत बरं का पुराणात नाना. हो, दुसरा एक अश्वपती वेगळे राजे आहेत, ते सावित्रीचे पती आहेत. अश्वपती, ती सावित्री सुद्धा अधिकारी, यमाच्या दाढातून आपले पती वापस आणले होते. या अश्वपती राजाला प्राण्याची भाषा कळायची. एके दिवशी अश्वपती राजा जेवायला बसला. जेवत असताना त्याच्या ताटात एक मुंगी आली. त्या मुंगीने भाताचा कण घेतला, मुंगी निघून गेली. मुंगीच्या तोंडात कण किती मोठा असेल भाताचा?
समोरून तिला एक मुंगी भेटली. कुठून आली म्हणे? काय नाही, काही अंतरावर अश्वपती राजा जेवत आहेत, त्यांच्या ताटातला भाताचा कण आणला. समोरून येणारी मुंगी म्हणली, पांचेटीस तुला लाज वाटते का ग? एवढा मोठा राजा जेवतो, राजा जेवता जेवता त्याच्या ताटात घुसलीस, तुला काय अक्कल आहे का नाही? राजाचं जेवण झाल्याच्या नंतर पात्रातला घास कण घ्यायचा असतात, तू काय येडेपणा केलास? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करते याच्याकरता राजा हसला. पण वाढायला बायको होती. ती म्हणली, तुम्ही कस काय हसलात? म्हणे उगच हसलो. उगत म्हणजे कस काय हसलात? ते म्हणला सहजच हसलो. सहज म्हणजे कस काय हसलात? याचा सिद्धांत वेगळा आहे ना. याला प्राण्याची भाषा कळत होती, पण प्राण्याची भाषा जर दुसऱ्याला सांगितली की तो मरत होता. बायको म्हणली, तुम्ही कशा करता हसलात सांगा, नाही तुम्ही जीवत देते. याला वाटलं हिनं जीव द्यायला आपल्याला एरडायला जावं लागेल. मग ते म्हणला, एक लक्षात घे, मी कशा करता हसलो हे सांगतो, पण याचा परिणाम तुला काय माहिती आहे? काय परिणाम आहे? मी कशा करता हसलो हे तुला सांगितलं की मी मरणार. ती म्हणली 50 बाऱ्या मारा पण सांगा. किती हुशार बायको असेल कल्पना करा. मी हलकट म्हणलो ते खोटं होतं माझं? अश्वपती राजा नाव होतं त्याचं, अश्वपती. आणि मुंग्याची वाणी सांगितल्याबरोबर राजाने मान खाली टाकून दिली. आणि तशा मालकाचा जीव घेणारी बाई आणि तिच्या पोटी जन्माला आली कैकई. म्हणून तर 14 वर्ष 22 दिवस प्रभू रामचंद्राला बिना चपलाचं फिरिलो. इतकी नालायक कैकई होती. विठाला विठाला. राजा दशरथ गेल्याच्या नंतर अस्थी ज्या होत्या एका कोऱ्या गाडग्यामध्ये ठेवल्या. गाडग धर्मशास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याची वर्णी आली. गाडग्याला किंमत आहे. 14 ठिकाणी गाडग लागते. याच्यातला कोणी नाही म्हणला तरी लागतं, मान्यच करावं लागतं. 14 ठिकाणी गाडग लागते. मंदिराला जर कळस बसवायचा असेल, आता कुठं कुठं मिळत नसेल किंवा तितकं तोंड पुरत नसेल किंवा तितकी विद्वत्ता नसेल, हा भाग सोडून द्या. पण कळसाच्या पूजेला 81 बोळके लागत असतात मातीचे. त्याच्यामध्ये पाणी आणावं लागते. आपल्या परिसरातल्या जेवढ्या पवित्र गंगा आहेत किंवा सापडतं समुद्राचं सुद्धा पाणी लागतंय. हत्तीच्या पायाखालची माती सुद्धा लागते. कलशास्तितो जय जलनानाम येतो कलश भवस्थितम तेजोकारायाम. नाही, आता हे माग म्हणत होतो, आता काय करायचं कीर्तनात? 2-4 वर्ष हेच काम केलं मी, आता करीत नाही ते. त्याच्यासाठी सुद्धा कलश लागते. दुसरी गोष्ट, आपल्या संस्कृतीमध्ये लग्न होत असताना त्या एका गाडग्यामध्ये एक हळकून टाकीत असते, एक सुपारी टाकीत असते, त्याच्यावरून कपडा बांधित असते आणि मग कानात असं वाजित येत. गोत्रस्य मिलनो गोत्रे भवा द्वंद्वाम गोत्रे शुभयनाम गोत्र विभूषितांस्तता सभिन्न भिन्न कुलानाम कुलमस्तिक्षति जायते नैवम गांजा कसम लिखितम. म्हणून ते गाडग कानात वाज 2दा. बाकीच्या 14 पैकी 2दा सांगितलं. आता एकदाच सांगतो. जगातला किती जरी श्रीमंत मेला तर सोन्याच्या गुंडीत इस्तू नाही, चांदीच्या गुंडीत इस्तू नाही, रुपयाच्या गुंडीत इस्तू नाही, तांब्याच्या गुंडीत इस्तू नाही, जर्मलच्या गुंडीत नाही, पितळाच्या नाही, स्टीलच्या नाही, कोण्यात नाही, फक्त गाडग्यातच. गाडग तिथे लागतेच. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुकोबारायांचं वाक्य, तो घट फिरवत लागते. ते गाडग त्याच्यासाठी विसतो. अशा एका गाडग्यामध्ये अस्थी ठेवल्या, त्याला लाल कपड्यांनी बांधलं आणि ते गाडग घरामध्ये, देवघरामध्ये एक हलकडी होती अशी कडी, त्या कडीला ते मडकं अडकवलं. भगवान प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारलं आणि परत आले. शरीराची वही माती सांगतो अण्णा. घरी परत आल्याच्या नंतर आईचं दर्शन घेतलं. धर्मसिद्धांत असा सांगतो, भगवान प्रभू रामचंद्रांनी पहिलं दर्शन अयोध्येत आल्याच्या नंतर कैकईचं घेतलं. खरं तर कैकईचा राग यायला पाहिजे होता, पण प्रभू रामचंद्राला मारुतीरायाने विचारलं, भगवान तुम्ही कैकई मातेचं दर्शन घेतलं? तर प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता तुला मळमळ होते का? नाही म्हणजे मला काय मळमळ होत नाही, पण फक्त मी विचारायलो तुम्हाला जन्म दिला त्या आईचं न घेता कैकईचं का घेतलं? तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, कैकईनं वनवासाला पाठिलं म्हणून साधू लोकांचं दर्शन झालं. लक्षावधी साधू लोकांचं दर्शन कैकईच्या उपकाराकरता झालंय, म्हणून तिच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही, म्हणून मी कैकईचं दर्शन घेतोय. सुमित्रा मातेचं घेतलं, मग कौशल्य मातेचं दर्शन घेतलं. दिनचर्या रोजची राज्याची चालू झाली. एके दिवशी भगवान परमात्मा कुठेतरी बाहेर गावी जायचे होते. तेवढ्या तात्काळ उठले, सगळं आटपलं आणि सीतेला विचारलं, सीते जी आईसाहेब कुठे आहेत? आई म्हणायची प्रभू रामचंद्र. कल्पना करा, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तरीच पण तो आईला आई म्हणत होता. मला असं वाटतंय, ज्या माऊलीने आपल्याला जन्म घातलाय तिला आई म्हणलं पाहिजे. काही काही माणसं महाराजाच्या पाया पडतील पण मायबापाच्या पडत नाही. नंबर 1 चालकट. जो आई वडिलाच्या पाया पडतो, जो मायबापाला मानतो का, त्याला पंढरपुरातल्या मालकाच्या सुद्धा पाया पडायची गरज नाही. अण्णा खोटं बोलले हे तर जगात पोहोचायले ना.
युट्यूब जगात टाकायला लागले लोक. हंतेन बाळू महाराजाला म्हणते नालायक झालास का काय तू. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी सकल तीर्थाची अधुरे जे का जाण माता पितरी. सर्वात मोठं दैवत आपले आई वडील, त्याच्यापेक्षा जगात दैवतच नाही कुठलं. पण आई वडिलाला मानल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक इतका प्रसन्न होतो, इतका प्रसन्न होतो, त्यानं वैकुंठ सोडलं आणि मायबापाला मानणाऱ्याच्या मागे उभं राहून मानणाऱ्या लोकांच्या सानिध्यात पुंडलिकरायाच्या पाठीमाग कायमस्वरूपी योगी 28 विटेवर उभा वामांगी रखुमाई दिशे दिवे शोभा भिरकावेली विट. त्या विटेवर जगाचा बाप उभा राहिला. काय केलं पुंडलिकरायानं? फक्त आई वडिलांची सेवा केली. इतकी मोठी ताकद. गडबडीत निघायचं शितेली त्याला शिते आई साहेब कुठे आहेत? सीता आई साहेबांना सांगितलं माझं आत्ताची स्नान आटपले, देवपूजा आटपली. देवाची बायको देवपूजा करते. एकदा वैकुंठात नारद गेले. नारदाने आई साहेबांना विचारलं आई साहेब मालक कुठे आहेत? म्हणजे नारदा 5 मिनिटं बसा ना तुम्ही. आई साहेब तुम्हाला विनंती, माझी शपथ आहे, देव कुठे सांगा. शपथ घातल्यावर काय विषय? आई साहेबांनी सांगितलं देवपूजा करायला. तर नारद हसू लागले. आई साहेब म्हणले नारदा हसता कस काय? अहो सगळं जग त्याचं भजन करते, ते कोणाची पूजा करते मला बघू द्या बरं. पण भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं होतं मी देवपूजा करीत असताना मधात कोणाला येऊ देऊ नको. दुसरी शपथ तो भाक वाहत तसे नारदू. भाक म्हणजे शपथ. नारदानं शपथ वाहिली आई साहेब तुम्हाला माझी शपथ आहे, मला मध्ये जाऊ द्या. नाईलाज होता वारकऱ्याचा शब्द टाळता येत नाही, इतकी भजन करण्याची ताकद मोठी आहे. पण चांगलं बरं का, चांगलं चांगलं. आणि मग आतमध्ये गेले तर नारदाच्या मूर्तीला पाणी घालीत होते प्रभू. नारदाच्या मूर्तीला अभिषेक करीत होते. भजन करणाऱ्याला इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम पंढरपुरातल्या मालकाकडे. अहोरात्र भजन करणारे नारद 6व्या क्रमांकाचे संन्यासी भगवान कृष्ण परमात्मा पाणी घालत होते. विष्णू परमात्मा नारदाच्या डोक्यावर पाणी पाणी. इतकी मोठी ताकद आहे. आई साहेबांना सांगितलं प्रभू माझी पूजा आटपली. सासूबाई कुठे आहेत पत्ता नाही. एका सखीला विचारलं हे सखे जी आई साहेब कुठे आहेत? माझघरात आहेत. माझघरात. माझघर सांगता येणार नाही जिनच्या पॅन्टीवाल्याला कशाला माझघर म्हणतात. हे आपल्याला हेच घर माहिती आहेत ना दुसरे, त्याच्यामुळे माझघर राणीवासा हे काय माहित होणार आहेत? हे जुन्या काळातले शब्द आहेत. आणि झालंय कसं माहितीये का, आपले शब्द फुकून दिले आणि दुसऱ्याची बोकांडीवर घेतले. हे दुःख झालं ना. किती सुंदर शब्द आहेत आपल्याकडे, किती सुंदर किती सुंदर. आता आपल्याला पाकाम निष्पत्ती भयजा येते बहुजीवायाम प्रतिपालेषु यद भोक्तव्याम पाका निष्पत्ती यद जायते क्रिया असं शास्त्र सांगते. घरी किती बी वाजता जरी कोणी आला तरी दुरडीत 2 भाकरी सापडत्यात, अशा घराला पाकगृह म्हणतात. घरी आल्याच्या नंतर कोणालाच उपाशी जाऊ देत नाहीत, त्याला स्वयंपाकघर म्हणतात. घरी फक्त नवरा बायकोच खातेत, त्याला किचन घर म्हणतात. दोघांचीच किचकिच चलते. 2च तोंडन खिचडीन बोंड, त्याचं नाव किचन. त्याचं नाव किचन. कोणी जरी आला तर पाकाम निष्पत्ती भयच ते जायम वैशानर वसुदेश कालम भोक्तव्याना सकल सुदाना जठरानुलयव तृप्तम वासम. तुम्ही मदत केल्यावर मनी जात जाईन ना मी, कधी जा कधी कधी मदत. हे जठराग्नी तृप्त करण्याचं ठिकाण त्याला पाकगृह म्हणतात. चुलीत घातलं स्वयंपाकघर, चुलीत घातलं किचन. म्हातारी मंदिरात पोत घेऊन, आणि हे ज्या घरात झोपते त्याला बेड म्हणते. राणीवसा माझघर फार सुंदर नाव होते पूर्वीच्या काळातले, सुंदर सुंदर. अहो इतकी शोकांतिका आहे नाना, इतकी शोकांतिका. मराठीमध्ये एका माणसानं MA केलं. MA मला तर कळतच नाही MA काय असते, कारण मी 7वी शिकेले. त्याच्यामुळे आपल्याला पुढचा दिवस माहित नाही काय मिळायचं. पण फिरून 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 काही काही गोष्टी अनुभवानं माहित झाल्या. MA केलं. MA. त्याला विचारलं का रे बाबा तुम्ही MA झालात? हो. मग मराठी भाषेचं ओरिजिनल नाव काय? देवाला काय माहित.
तुला कोण एम.ए. पदी दिली त्याची बसायची जागा हाणायला पाहिजे, अशी हाणायला पाहिजे की त्याला 2-3 महिने त्या जागेवर बसता नाही आलं पाहिजे. विठाला विठाला माणसानं निश्चित दुसऱ्याच्या रानात नांगर हाणावा, त्याबद्दल दुमत नाही, पण आधी आपलं नांगरावं, आधी आपलं नांगरावं, मग शेजाऱ्याची तर ट्रॅक्टर पाठवा. आपलं तसंच बंजाड्याला ठेवलं म्हणले मी तर सकारामता त्याचं नांगरायलो मरतील ना तू एकीडे येड्या, आधी घरचं नांगर ना आणि मग तिकडे जाय. तर आपलं परिपूर्ण पाठ असावं आणि मग दुसऱ्याचा अभ्यास करावा. आपलं परिपूर्ण पाठ असावं मग दुसऱ्या, बाकीचे धर्म काही वाईट सांगतात असा विषय नाही, पण आधी आपल्या धर्माचं अनुकरण करायचं, मग दुसऱ्या धर्मात काय चाललंय ते बघायचं. आपला मिळच नाही, गोदड पांघरून झोपला आपल्या टायमाला आणि दुसऱ्याचं शास्त्र घेऊन वाचायला किती मूर्खपणाचा टोक आहे. सखे आई साहेब कुठे आहेत? माझ घरामध्ये. भगवान माझ घरात गेले, तिथं पाहिलं आई साहेब. आता आई साहेब देवघरात येतात. दुरून भगवान प्रभू रामचंद्रानं आईला पाहिलं. ती आई एका त्या कलशाला नमस्कार करत होती. वरी टांगलेलं मातीचं गाडगं होतं, त्याला लाल कपडा बांधलेला होता आणि त्याला त्या गाडग्यामध्ये राजा दशरथाच्या अस्थी होत्या. राखुंड होतं, राखुंड, शरीराची वय माती. हा भंग आहे आपला. कौशल्या मातेनं नमस्कार केला, पण कौशल्या माता नमस्कार करत असताना त्या मडक्याला नमस्कार केला की तिचे डोळे पाण्यानं डबडबायचे. पण पाठीमाग पावलाची चाहूल लागली. आपल्या मागून कोणीतरी येते. तात्काळ पांघरता पदर घेतला आणि डोळे पुसले. मागे पाहिले तर रामचंद्र. राम आलात? जी आई साहेब, जी जी जी. आई दर्शन घ्यायचे, घ्या. कौशल्या मातेचं दर्शन घेतलं. वेळ फार गडबड होती प्रभू रामचंद्राच्या पाठीमाग, वेळ नव्हता. तरी पण तितक्या वेळात प्रभू रामचंद्राने आईला विचारलं, आई ग एक विचारू तुला, ते वरी बांधलेल्या त्या गाठोड्यात काय तू त्याचं दर्शन घेतलंस? मी बघत होतो तू 5 मिनिटं त्याला नमस्कार करत होती, काय त्याच्यामध्ये? असू दे रामा, तुला गडबड आहे माय, तू जाय. नाही आई एक सांग ना मला, सांग ना ग आई, आई सांग ना ग, काय त्याच्यामध्ये काय? असं उकसाबुकसाच्या नंतर कौशल्याचं अंतकरण डबडबलं आणि कंठ दाटून आला. रामा, ज्याच्यापासून तू जन्माला आलास, ज्याच्यापासून तू जन्माला आलास, त्या पित्याच्या अस्थी याच्यात ठेवलेल्या आहेत, राजा दशरथाच्या. ठीक आहे आई साहेब, काही हरकत नाही. दौरा कॅन्सल केला. महर्षी वशिष्ठांचे पाय धरले. सूर्यवंशाचे कुलगुरू गुरुदेव, आज आईच्या दर्शनाकरता गेलो, काही गडबडीत होतो, पण ते काम बाजूला सारलं आणि माझ्या आईनं एक कलशामध्ये माझ्या बाबांच्या अस्थी ठेवल्यात, राजा दशरथांच्या. याचं काय करायचंय? रामचंद्र, तुम्ही 4घे पुत्र एकत्र येऊन ही अस्थी पाण्यात विसर्जित करावा अशी आईची मानसिकता. याच्याकरता एक मुहूर्त काढू आणि त्या मुहूर्तावर अस्थी विसर्जित करू. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. शरयूच्या तीरावर असा सुंदरसा दिव्य मंडप दिला. शरीराची होय माती सांगतोय, किती मोठ्या माणसाच्या शरीराची माती होती. दिव्य असा सुंदरसा मंडप दिला. त्या मंडपामध्ये ऋषी मुनी, योगी, जपी तपी, संन्यासी, अनुरागी महान लोक होते, पिंडाचे तर्पणाचे मंत्र म्हणण्यासाठी. काही काही माणसं नुसतं तर्पण करतात. तर्पण कसं असतं माहितीये का? पिंड करायचे नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, दक्षिणेकडे तोंड करायचं आणि तर्पण करायचं. विधियाम विधी निषदो भय जायतो कृतुनायाम यज्जायतो पिंडोदक पिंडो वैशान्नरोस्तते वचः पितृलोकोर सुखिर शांतिर शांतिर भो जायते यत् कुटुंब्या सर्व स्थितानाम शांतिर प्रणउच्यते. हे असे सुंदरसे हे तर्पण विधी असतात. तिकडे तोंड, दक्षिणेकडे तोंड करून करायचं. आता इथं कोणती दक्षिणे मला काय कळणार नाही, पण ते तसं बसत असते. आणि मग विधी जर पिंड करायचे असतील तर पिंड कोणते, गव्हाचे पिंड, कणकीचे पिंड किती, तांदळाचे पिंड किती, असं त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. लाल कपडे किती घ्यायचे, त्याचे किती हिरवायचे, काग श्राद्ध कसं, हिरण्य श्राद्ध कसं, शंख श्राद्ध कसं, त्याचे नाना प्रकारची विधी असतात. काही काही विज्ञानवादी माणसं म्हणतात पित्र घातल्यानं बाप जेवत असतो का? जेवत असतो रे सुमळ्या, जेवत असतो. जरा हिशोबात राहत जाय. 2-4 वर्ग शिकला, मोठा झाला, 1.5 लाख रुपये पगार कमायला म्हणजे पंढरपुरातल्या मालकापेक्षा मोठा झाला नाही सुमळ्या तू. माणूस किती जरी मोठा झाला तर देवापेक्षा नाना मोठा कसा होईल माणूस? होऊ शकत नाही. कसं होऊ शकल? अद्याप नाही, अद्याप नाही. त्याच मालकाची सत्ता आहे. अहो मला सांगा, तुम्ही एवढे जण माणसं, मी पुन्हा पुन्हा उच्चाटन करतोय की तुम्ही हजारो गिरगाव करायला, अवताला झुकताला अशी श्रीमंत माणसं आहेत, तरी पण माझ्या पुढे बसलात. त्यावरती मी मोठा नाही. मी जरी मला तुम्ही मोठं समजित असाल, पण हे स्पीकर किती दिवस चालू ठेवायचे हे त्याच्या हातात आहे. साळुंकी मंजुळो बोलत शेवानी, बोलविता धनी वेगळाचे. त्याच्या मनात आलं, त्यानं आताच्या आता जर कंठ दाबला तर तुम्हाला सगळ्याला पोस्ट टाकावं लागेल. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर गेले, मी येरी म्हणालो कीर्तनापुरतं, आणि जरी गेलं तर टाकावं लागेल का नाही?
टाकावं लागेल का नाही? ही सगळी त्याच्या हातात सत्ता आहे ना. तुमच्या आमच्या हातात काहीच सत्ता नाही, काहीच नाही. अहो विज्ञान जिथं डोकं टिकते तिथं सगळं संपलंय. एका श्रीमंत माणसाचं पोरगा अपघातात पडलं, मी नेहमी सांगत असतो तरी पण सांगतो. एका श्रीमंत माणसाचा मुलगा अपघातात पडला, त्याला काही मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. पैशावालं होतं, कधी बी पार्ट्या द्यायचं धाब्यावर, त्याच्यामुळे सगळ्याच्या ओळखीचं होतं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथल्या तज्ञ डॉक्टरनं सांगितलं याचा इथं मेळ बसत नाही, याला चेन्नई, मुंबई, हैदराबाद असं कुठेतरी दिल्ली वगैरे घेऊन जा. एअर ॲम्ब्युलन्स बोलवली, तिथं नेलं. 5-25 डॉक्टर होते तपासायला. वडील फार श्रीमंत होते, 1200-1300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी भरपूर असल्यामुळे मुलगा एकुलता एक होता. किती डॉक्टर आहेत म्हणे? 25 ब्रीफकेस आणल्या आणि 25 ब्रीफकेसमध्ये 2-2 किलो सोनं टाकलं. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर जात असताना एक सुटकेस एका डॉक्टरच्या हातात दिली. त्या डॉक्टरला अनावधानानं त्यांच्या लक्षात आलं ऑपरेशन किट याच्यात असेल, म्हणून ते घेऊन गेले. सोनं जर असतं तर त्या एनएमध्ये नेलं नसतं. 24 डॉक्टर मध्ये गेले. सर्वांचा बॉस होता, व्हीलचेअर होते, वयस्कर डॉक्टर होते. 2-4 मागं पुढे डॉक्टर चेअर लोटीत ऑपरेशन थिएटरच्या तोंडाशी आली, दाराशी. तेवढ्या अवकाशात मुलाचे वडील समोर आले आणि ब्रीफकेस डॉक्टरच्या हातात दिली. डॉक्टरनं हात लावायच्या अगोदर विचारलं याच्यात काय? ऑपरेशन किट तर मध्ये असेल, आणि असेल ऑपरेशन किट जगताप काका तर मी घेऊन जातो, पण काय याच्यामध्ये? मुलाच्या डोळ्याचे पाणी, मुलाच्या वडिलाच्या डोळे पाण्यानं डबडबले अण्णा, आणि थरथरून डोळे डबडबले. आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं, आदरणीय डॉक्टर साहेब, मध्ये जे पेशंट आहे ब्रेनचं ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये घेतलंय ओटीमध्ये, ते माझा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे. आणि या सुटकेसमध्ये 2 किलो सोने, पहिल्या 24 लोकांना 2-2 किलो दिले, आता 2 किलो तुम्हाला आहे. कृपया माझ्या मुलाला वाचवा. डोळे पाण्याने डबडबले होते. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरनी स्वतःच्या खिशातली नॅपकिन काढली आणि मुलाच्या वडिलाचे डोळे पुसले. दादा मी पांडुरंगाचा भक्त आहे. ए बाबा, मी भगवान शिवशंकराचा भक्त आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे. डॉक्टर जरी असेल तरी वारकरी संप्रदायाचा अनुयायी. लक्षात ठेव, तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना मला सुद्धा एक मुलगा आहे. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना मी तुझा मुलगा समजणार नाही, मी माझा मुलगा समजून ऑपरेशन करेल. पण वाचायचा का मारायचा त्याच्या हातात आहे. मेरुतुल्य पृथ्वी या मेरू पर्वता इतकं वजनदार जरी सोनं दिलं तरी हे काही शक्य भेटत नाही. नाही भेटत. भगवान ऋषीमुनी योगी जपी तपी जमले आणि मंत्रोच्चार सुरू झाला. ते मंत्र म्हणत असताना जरासा विधी वेगळा असतो. जाणव एकदा ऐकून घालायचं, एकदा ऐकून घालायचं. सव्या अपसव्यानाम यतो यज्ञोपविताम स्थितोषी भवान यज्ञोपविता सर्वाश्वितायम, असं सुंदरसे ते मंत्र असतात. ते गोडही मंत्र असतात. हो, फक्त पाठ करावं लागते चांगली, तर गोड असतात. कुठलंही शास्त्र गोड असलं तरच गोड. भजन सुद्धा भजन करणे अमंगळवाणी, नरका जाणे चुकेना. भजन जर शास्त्राला मानेल असं जर केलं तरच मोक्ष आहे, अन्यथा तमाशा पाहिल्यावर कमी पाप लागतंय. इतकं भजन वाईट म्हणल्यावर पाप बोकांडीवर पडतंय. हा, भजनातल्या लोकांनी इतकं साथ. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या अंगावर पांढरे कपडे त्यानं रस्त्याने हिशोबाने चालायचं. ज्याच्या अंगावर कपडे बांधे कपडे त्यांना त्यानं कसं चाललं तरी झालं तर नाका ना. आता रस्त्याने एक पांढऱ्या कपड्यावाला माणूस चालला आणि तिकून डुकर आलं भरकं, जपावत लागत नाही, ते चपकन हाणते शेपूट. डुकरानं भरकी शेपूट पांढऱ्या कपड्यावर हाणल्यावर किती मस्त वन पडत. पांढऱ्या कपड्यावाल्यानं जपायची. याचा अर्थ विद्वानानं जपलं पाहिजे, मोठ्यांनी जपलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे बघणारी फार लोक असतात, त्याच्यामुळे त्यांनी जपायचं असतं. परमार्थ करणाऱ्या माणसावर महाराज विश्वास असतो, लोकांचा विश्वास असतो. मी बैठकीत ज्या वेळेला बसलो, माझ्या आजोबाच्या वयाची माणसं सुद्धा माझ्या पाया पडायला आली. म्हणून गिरगावकर नीट वाग जाय, कोणाच्याही डोळ्यात माती टाकू नकोस. ज्या दिवशी संप्रदायाच्या डोळ्यात माती टाकतील त्या दिवशी तुझ्या तोंडात नरकाची माती पडेल. हा, जपायला पाहिजे. मागच्या लोकांनी फार परमार्थ जपलाय गोड. आपल्याला नाही काही दुसरं करता आलं तर निदान वाईट तरी परमार्थात नसो. विठाला महर्षी वचिष्ठ जाबाली लोमश शादी करून भृशुंडी नाना प्रकारचे ऋषीमुनी होते. लोमश फार अधिकारी महात्मा होते. लोमशां वयो स्थितं लोमशां दिदायां बकदा लभ्येषु
उच्चारो सगल स्थिताम शरयुत्तिराय जायते हे नाम. असे महान अधिकारी लोक होते. काय मंत्रोच्चार. ते मंत्र ऐकत असताना शरयू सुद्धा स्थिर झालती, स्थिर 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 झालती. तसं शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोदावरीच्या पात्रात संध्या करत असताना गोदावरीचं पाणी थांबायचं. इतकी केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संकर्षणाय नमः, मीत विक्रमाय नमः. काय नाथांची वाणी होती. अहो प्रत्यक्ष गोदावरी थांबायची नाथांसाठी. इतके मंत्रोच्चार गोड होते, इतके गोड होते. अहो काशीला दिलेली शास्त्री पदवी, काशीत दिलेली आचार्य पदवी, काशीत दिलेली पंडित पदवी ही खरी आहे का खोटी आपल्या पैठणला तपासल्या जायची. इतकं पैठण विद्वान होतं, इतकं पैठण विद्वान होतं, इतकं विद्वान. या महाराष्ट्राची माती इतकी गोड, इतकी गोड. तितकं वैभव कुठंच नाही, कुठंच नाही. अहो मला सांगा, पंढरपुरातला मालक भजन फक्त महाराष्ट्रातच शिल्लक आहे म्हणून तर इथं आला. दुसरीकडे गेला काही अंशात कर करा, पण इथं मुख्य 28 युग झालं उभा आहे. फक्त इथं भजन चालतंय. स्वर्गात भजन नाही. स्वर्गातल्याला भजन करण्यासाठी इंद्राला पक्वाद वाजण्यासाठी चोख भरायची ती यावं लागलं. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी. त्या दिवशी एकादशी सोमवारी होती. त्या दिवशी इंद्र खाली आले, भगवान शिवशंकर आले, नारद तुंबर सांब हे सगळे तिथं भजनासाठी होते. कारण वरी भजन चालत नाही ना. वरी इंद्राच्या दरबारात भजन चालतंय ते वेगळंच भजन. तिथं अप्सरा तिलोत्तमा मेनका रंभा उनवंशी नृत्य करती साच. कामाला वितळणारं भजन, काम बाहेर टाकणारं भजन, कामाला वकायला लावणारं भजन इंद्राच्या सभेत असतंय. आणि काम जाळून टाकायचं भजन महाराष्ट्रात असतंय. विठाला विठाला. आष्टीचा कलश घेतला. राजा दशरथाचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. शरीराची वैमाती 4 सुना. सीता, श्रुतकीर्ती, उर्मिला, मांडवी या 4 सुना, 4 पुत्र. 4 जणांनी असा कलश हातात धरला. 4 सुना आणि 4 पुत्र शरयूच्या पात्रात प्रवेश केला. शरयूच्या पात्रात प्रवेश केला. कमरे इतकं पाणी असेल त्या पाण्यात भगवान प्रभू रामचंद्र उभे आहेत, लक्ष्मणजी उभे आहेत, भरतजी उभे आहेत, शत्रुघ्न उभे आहेत, श्रुतकीर्ती उभी आहे, सीता उभी आहेत, मांडवी उभे आहेत, उर्मिला आई साहेब उभे आहेत, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. 8 जण. कलशावरचा कपडा सोडला आणि कलश असा पालथा करणार तेवढ्या अवकाशात शरयू नावाची गंगा रडत होती. शरयू नावाची गंगा. तिला आज 2 आनंद आहेत. 2 आनंद, दोन्ही आनंद सांगतो तुम्हाला. शरयू नावाची गंगा रडत असताना भगवंताच्या लक्षात आलं 1 आणि सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठांच्या लक्षात आलं 2. महर्षी वशिष्ठांच्या लक्षात आलं भगवान प्रभू रामचंद्राने विचारलं, प्रभो किमं रुदंती. काय झालं रडायला शरयूला. 350 गंगापैकी 1 गंगा शरयू. कशा करता रडते. तर वशिष्ठाने विचारलं, रडायली हे मला कळतंय. रामप्रभूनं सांगितलं रडायली हेही मला कळतंय, पण कशा करता रडायली हे कळावं ना. काय कारण असतं. तर वशिष्ठ सहज तिला विचारतात, ए पापनाशिनी नमा पापक्षालन हितार्थायाम तुम उदकोर वयजनो पुनितानां सकल स्थितेषु पापक्षालन हितार्थायाम. पापाचं क्षालन गंगा पापम शजिताप. आपल्याला फक्त गंगा पाप पाहिजे. पाप धुणारी पवित्र पापनाशनी शरयू माते तू का रडते. तिने सांगितलं, गुरुदेव माझा जन्म ज्याच्या अंगठ्यातून झालाय तो जगाचा बाप राम आहे. विष्णूच्या अंगठ्यातून गंगेचा जन्म झाला. मी किती पवित्र. कोणी विचारायली शरयू वशिष्ठांना विचारायली मी किती पवित्र. ज्याच्या अंगठ्यातून माझा जन्म झालाय मी किती पवित्र. तर वशिष्ठांनी सांगितलं, अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद तुझ्यात, तू इतकी पवित्र. मग अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद माझ्यात, मी इतकी पवित्र. तर ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले त्याचा अंगठा किती पवित्र. किती गोड वाक्य. मग हा ज्याच्या अंगठ्यातून गंगा जन्माला येतो तो राम, ज्याच्या पोटी जन्माला आलाय तो दशरथ राजा किती पवित्र. शरयू नाही त्या आमच्या वशिष्ठांनी विचारलं, शरयू तुला नेमकं प्रश्न कशा करता केला. मला याच्याकरता प्रश्न करायचा आहे. ज्याच्या पायाच्या अंगठ्यातून गंगेची निर्मिती होती एवढा विद्वान भगवान प्रभू रामचंद्र विष्णू परमात्मा ज्याच्या पोटी जन्माला आलाय त्या राजा दशरथाची राख आहे. या राखेचा पुन्हा माणूस तयार करा.
तर महाराजांचा एक पुरावा आहे, साखरेचा ऊस होत नाही. साखरेचा नाही ऊस प्रश्न हे महर्षी वशिष्ठा सूर्यवंशच्या कुरुकुल आहोत तुम्ही. राजा दशरथाच्या शरीराची राख ह्याच्यात या राखेचा पुन्हा दशरथ तयार करा. तर महाराजांचा पुरावा आहे. ऊस हा कारखान्यात नेल्याच्या नंतर त्याच्यासाठी एक चरक असतो, त्या चरकात टाकला की त्याच्यापासून रस होतो, रसापासून तेलपाक होतो, तेलपाकापासून पाक होतो, पाकापासून कांचरी, कांचरीपासून साखर, काय असेल त्याची प्रक्रिया. ऊसापासून साखर तयार करणारे कारखाने जगात खूप, पण असा एखादा कारखाना आहे का साखर इकून टाकली की पलीकडून ऊस निघतो? असं नाही. मग स्त्रियाम कामेषु पुरुषः शब्द थोडा वेगळा वापरला. यति कामिनीं पुरुषा तत्सर्वभवती जायते कामा उद्भवम पुरुषान कन्यारत्ना. स्त्री आणि पुरुषापासून कामाच्या अस्तित्वावर प्राप्त झालेले रत्न स्त्री आणि पुरुष हे जन्माला येतील, पण एकदा माणूस जाळल्याच्या नंतर त्याचा पुन्हा माणूस तयार होतात नाही. साखरेचा नोय ऊस आम्हा कैसा गर्भवास. मग एवढा मोठा राजा दशरथ, ज्याच्या पोटी जगाचा बाप जन्माला आला भगवान प्रभू रामचंद्र, ज्याच्यासाठी शेषशाही भगवान ज्यांच्या पोटी जन्माला आले, वैराग्याचा महामेरू राजा भरत जन्माला आले, सगळ्याचा तिरस्कार करून नुसती प्रभू रामचंद्राच्या पादुकावर ज्यांनी छत्र धरलं, पादुका आणल्या, शत्रुघ्नानं सांगितलं मी गादीवर बसत नाही, रामप्रभूच्या पादुका बसल्या आणि त्याच्यावर छत्र धरलं शत्रुघ्नानं. इतके सात्विक सदाचारी सुपुत्र राजा दशरथाचे, आणि एवढे सुपुत्र अधिकारी असताना सुद्धा लक्ष्मी सुने, कोणाला म्हणायचं लक्ष्मी? ही ज्याच्या घरात गेली त्याच्या इथं कशाचीच कमी नाही. ही ज्याच्या घरातून निघून गेली त्याला संध्याकाळी खाला नाही. लक्ष्मी कष्टानंच येते, याच्याबद्दल मी विरोधात बोलणार नाही, पण लक्ष्मी प्रारब्धाशिवाय येतच नाही. काम केल्यानं जर लक्ष्मी आली असती महाराज तर आम्हाला श्रीमंत झाले असते, आम्हाला श्रीमंत झाले असते आणि आरती भिकारी झाले असते. लक्ष्मी जर कामानं आली असती तर कांद्याचे दुकान टाकणारे भिकारी आणि पोते उचलणार काका श्रीमंत. लक्ष्मीसाठी प्रारब्ध लागते. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आता एक म्हणला मी प्रारब्धाला मानित नाही, नको मानू, हांतळ्यात उडी. प्रारब्धाला कसं मानित नाही? तू मूर्ख आहेस ना, याच्याकरता मानित नाही. अरे प्रारब्ध संतांनी मानलंय, आपल्याला मानावंच लागेल ना, मानावंच लागेल, मानावंच लागेल. मला सांगा, या देशातलं सर्वोच्च पद एका माणसाला आहे, त्या माणसाचं पोरग मला वाटत नाही का? राजकारणातलं सर्वोच्च पद एका माणसाकडे, नाव कोणाचंच घेत नाही, त्या माणसाचं पोरग मला वाटत नाही का? झालो का मी? नाही ना. आणि जर झालो असतो तर नशीब लागन ना, मला सांगा ना, नशीब लागन. एखाद्या आमदाराला झालेलं पोरग त्यानं कुठं पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन तीर आणला, नशीब घेऊन आलं म्हणून आयत्या पिठावर घालायला ते त्याचा बाप मेल्यावर ते आमदार होतच ना. जनतेनं करू की न करू पण उभं राहतच ना. आयता आलं का नाही, त्याला प्रारब्ध आहे त्याच्यासाठी. ते मोठ्या माणसाचं पोरग होऊन जन्माला आलं ना, तसं प्रारब्ध लागते. लक्ष्मी ज्याच्या घरी येते ती प्रारब्धाने येत असती. भाग्याचे नि भरसे, उद्यमाचे निमिषे. काम करू नका असं नाही. तुम्ही उगाच म्हणतात मी काट्यावर जाणार नाही, लक्ष्मी येणार नाही. काम करा, उद्योग करा. तुम्ही जवळ शेती आहे तुमच्या, तुम्ही त्याला कुंपण करणार, दुसऱ्याची गुरं सुटल्यावर तुमचं शेत खाऊन टाकतील. उद्योगाचे निमिषे, उद्योगाचं निमित्त, पण संपत्ती भाग्याने येत असते.